परभणीमध्ये संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर त्या शिल्पाच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले। मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी बंद दुकानांवर दगडफेक केली आहे, तसंच पोलिसांच्या गाडींवरही दगडफेक करण्यात आली आहे। काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आणि यानंतर आता पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांवर सौम्य लाठीमार केला। परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप त्यांचे पेटवण्यात आले। या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची एका समाजकंटकाने विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती। पण या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे। विसावा कॉर्नर परिसरातल्या व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप देखील आंदोलकांनी पेटवलेले आहेत। या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला। आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी करण्यात आलेली आहे। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, परभणीमध्ये सध्या वातावरण कसं आहे? परिस्थिती नियंत्रणात आली आहे का? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर परभणीतील वातावरण जे आहे ते अत्यंत हिंसक होत चाललेलं आहे। आज काल सायंकाळच्या सुमारास जी काही संविधान पुस्तिकेची विटंबना करण्यात आली होती, त्यानंतर आज बंदचं आवाहन करण्यात आलं। सकाळपासून बंद होतं, मात्र काही वेळापूर्वी 1 तासापासून एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आला आणि या सर्व आंदोलकांनी शहरातील विसावा कॉर्नर असेल, आर टावर असेल, गांधी पार्क असेल या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात दगडफेक केली। बंद असलेल्या दुकानांवर लाठ्यांनी मारण्यात आलं। त्यानंतर जे दुकानांच्या बाहेर साहित्य असतं ते साहित्यही रस्त्यावर टाकून ते जाळण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी पीव्हीसी पाईप जाळण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात येते। गाड्यांवर दगडफेक करण्यात येते, पोलिसांवरही दगडफेक करण्यात येते। या सर्व आंदोलकांची मागणी आहे की जो अटक केलेला माथेफिरू आहे त्याची नार्को टेस्ट करा आणि या कृत्यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आता सध्या परिस्थिती सर्व हाताबाहेर जाताना दिसून येते, कारण मोठ्या प्रमाणावर हिंसक वळण सर्वत्र लागताना दिसतंय। प्रज्ञा, परभणीच्या कोणकोणत्या भागांमध्ये हे सध्या आंदोलन पेटलेलं आपल्याला दिसतंय? परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून समोर विसावा कॉर्नर परिसर आहे। याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व अनुयायी जमलेले आहेत आणि याच ठिकाणी हे दगडफेक केली जात आहे। पोलिसांकडूनही सौम्य लाठीचार्ज केला जात आहे। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत का? परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जात आहेत? मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सर्वत्र पोलीस रस्त्यांवर आहेत आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल शांततेचं आवाहन सर्वांना केलं होतं। त्याच प्रमाणावर जिल्हा पोलीस अधीक्षक असतील यांनीही आंदोलकांना शांततेनं आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं। कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंसक वळण लागू नये, आंदोलकांनी हिंसा करू नये असं आवाहन केलं होतं, शांततेचं आवाहन। त्यानुसार आज दुपारपर्यंत हे आंदोलन सर्वत्र शांततेत होतं, मात्र दुपारनंतर ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं चित्र दिसून येतंय। जिल्हाभरामध्ये आज शांततेत बंद होतोय, मात्र एका तासाभरापूर्वी हे आंदोलन हिंसक झालं आणि शहरातील विसावा कॉर्नर। पंकज, तुम्हाला विनंती, थोडंसं थांबवते, तुम्ही सोबत राहा। रिपाई गटाचे, खरात गटाचे सचिन खरात सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन खरातजी, परभणीमध्ये आंदोलन चिघळताना दिसतंय, सगळ्यात आधी काय आवाहन कराल आंदोलकांना? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।